जय शिवराय. तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी भाऊ. तर मंडळी, आता आपण चाललो आहोत रायगडला. तर रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. इथून आता मी जाणार आहे घाटकोपरला. तिथे आपला गण्यादा भेटणार आहे. आणि दादा इथून जाणार आहे डोंबिवलीला. ऋषी आहे आपल्यासोबत, तो जाणार आहे डोंबिवलीला. तिथे त्याला पर्यादा भेटणार आहे. पर्यादा आणि दादा तिकडून पनवेलला भेटणार आहेत आम्हाला. आणि गण्यादा आणि मी इकडून जाणार आहोत, तेव्हा तिथे पनवेलला भेटणार. बघूया कसं काय होते नियोजन म्हणजे अचानक भयानक प्लॅन झालेला आहे. निघणार होतो 6:30-7 दरम्यान. काही कारणास्तव नाही निघायला भेटलं. आताच वाजले 10:30. बघू कसं काय पुढचा प्रवास होतो, तुम्हाला सुद्धा दाखवतो. चला भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो. एक व्हिडिओ करायला भेटली नाही, म्हणजे दादा आला तेव्हा. आणि मी पर्याद आणि दादा आम्हाला पनवेलला भेटणार आहेत. त्यांना पाऊस भेटलाय, आताच कॉल येऊन गेला आम्हाला. आता आम्ही निघालो इकडून घाटकोपर मानपूर साईडला आलो. मस्त नाईट ड्राईव्हची मज्जाकडे घेत चाललेलो आहोत तुम्ही श्रीमान रायगडाकडे. तर बघू कसं काय प्रवास होता इथे. तर हे बघा, आता दोघं आलेले आहेत, आम्हाला भेटलेले आहेत. आणि आता आम्ही म्हणजे पनवेल आपल्या गोवा हायवेला लागलेलो आहोत आम्ही. चलो. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत श्रीमान रायगड राजवाराकडे. ही सर्व मंडळी आहे तिथे. चला, पर्याद आणि दादा, पर्याद आणि मी. प्रस्थान झालेलं आहे आमचं मार्ग श्रीमान रायगड. तर मंडळी, आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलेलो. आता आम्हाला जवळजवळ 3 मिनिटाची रनिंग आहे. ही आपली गाडी दोन्ही. जसं आम्ही वरतीगड म्हणजे तसं आम्हाला एवढं गार लागत होतं. आता कॉफी मागवलेली आहे, कॉफी पिणार, मग पुढचे रनिंग सुरू करणार. नाही चालत. हे बघा मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत रायगडावरती. श्रीमान रायगड. मी आपला पर्याद आणि दादा आहे. तिकडून जायला लागेल. कुठे पायरी इकडे पुढे आहे ना. रोपवे खूप थंड असं गारवा लागतंय. आणि मग पाहू शकता गड सर करायला सुरुवात केलेली आहे. हे बघा, गाण्यादा पुढे पर्याद आणि दादा पाठी. आणि हे बघा खालचं निसर्ग सौंदर्य. मंडळी, आता आपण हा रोड दिसतोय तिकडून असं आपण असं वरती आलोय. खाली दिसत नाही आता इकडे. खूप रायगड हा त्याची दहशत म्हणजे नावाप्रमाणेच आहे. रोपे करतात, रोपे पुढे आहेत. होते जवान असलेले गड किल्ल्यांची वारी. म्हातारवाडी आपली पंढरपुरी. सर्वांना दम लागलेला आहे, तरी अजून थांबा घेतलेला नाही आम्ही. थांबा कुठे घेऊ, कसं घेऊ, काय सांगता येत नाही. मनात आलं तर घेणार, नाही तर चालत राहणार. हा आपण फ्रंट, मला पण अजून काय माहिती नाही. फ्रंट ही आता जी आपण बाजू चढलो ती फ्रंट आहे. ही बघा, ही खाली वाट दिसते ती अशी गेली आहे.
तिकडे का ती फ्रंट बाजू आहे ते मला माहीत नाही. मला वाटतं ते किल्ले रायगड लिहिले बघा, तिथून आम्ही सर करायला सुरुवात केलेली आणि खालून खेकडा गेला, पर्यंतला खेकडा दिसला. आता अर्धा गड आम्ही सर केलेला आहे. किल्ल्याचा ना अंदाज करू लागू शकत. आणि हे बघा वाट बघा कशी आहे. एकीनेच केले की हिंमत, हिरकणीने केले फक्त. हे बघा पाहू शकता तुम्ही सर्व, हा महादरवाजा आहे. आणि जवळजवळ म्हणजे 6:30 6:30 दरम्यान आम्ही सुरू केलेला गड सर करायला. 7 वाजलेत. आम्ही अर्धे असं तेवढा पल्ला गाठलेला आहे. दम लागत चाललेलं आहे. सीन असं झालंय, गण्यादा आणि परादा दोघांच्या गाडी चालून पायलॉक झाले. तसेच आमचे सुद्धा पाठीपासून पायलॉक झाले. तरी तो जो सुरुवातीला आम्ही 50-25 पायऱ्या चढलो, 25-50, तेव्हा खूप दम लागला. त्याच्यानंतर जरा नॉर्मल झालो आम्ही. म्हणजे महाद्वाराला आलेला आहे. महाद्वार पाहू शकता. आणि पाणी सजवलेलं आहे. महादरवाजा पाहू शकता. काम महादरवाजाच्या आतल्या साईडला आलेलो. तर इथून वरती चढायचं आहे. इथे काही ना काहीतरी कसले ना कसे तरी द्वार असणार आहे, महाल वगैरे. चलो थांबायचं नाही. इथून आता आपण महादरवाजाच्या मध्ये एंट्री केलेली आहे आतमध्ये. हे बघा इथे आता आलेलं महादरवाजाच्या वरती आलेले 2 तोफ दिसलेले आहेत आम्हाला. आणि आपली पब्लिक चालतच आहे, नॉन स्टॉप चालत आहे. नॉन स्टॉप म्हणजे जवळजवळ थांबलेच नाही. जर थांबलेले असेल तर फक्त 2 मिनटं 1-1.5 मिनटं असंच थांबले. नॉनस्टॉप बोलता येणार नाही, 2 मिनटं थांबले तेवढं नक्की. पण अजून रनिंग चालूच आहे आमची. मित्रांनो हा हत्ती तलाव आहे. केवढा मोठा आहे बघा. हा आणि तिकडे हनुमंतरायाची मूर्ती आहे. आणि हा हत्ती तलाव आहे. तुम्ही जर कधी आला नसाल रायगडला तर नक्कीच या. आणि तुमच्या पाल्याला सुद्धा घेऊन या. खरंच शिकण्यासारखं आहे खूप रायगडावरती. मंडळी हे काय मला माहित नाही, खरंच माहित नाही. बघतोय मंदिर आहे कसं. बघा मंडळी इथे शिकाई देवी मंदिर आहे ते. आणि ते महादरवाजा दगडी पर्यंत. आणि बघा आपली पब्लिक पुढे चाललेली आहे. इथे आरामासाठी काय पब्लिक थांबलेली आहे. पब्लिक म्हणजे मावळे थांबलेले आहेत. आणि शिवकन्या इथे राज्याभिषेकाचं झालेलं आहे. आपण आलेलो आहे पूर्ण गडावरती आलो आहे आपण. हे बघा महाराजांचं आसन. हो फायनली पोहोचलो आपण. फायनली आलो होळीच्या मैदानात. पाहू शकता तुम्ही
बोलायला सुचत नाही काय, म्हणजे सुचत काय बोलावं काहीच समजत नाही. जर एखादा चुकून एडावाकडा शब्द गेला त्याची भीती, म्हणून तर काहीच बोलावंसं वाटत नाही. आणि आता आपण इथे महाराजांचं दर्शन घेणार आहोत. तिथून मग पुढचं प्लॅन वगैरे बघूया कसं सर्व माहिती. गण्यादाकडून थोडीफार माहिती भेटेल, कारण की गण्यादा आणि पर्यादा दोघेही येऊन गेलेले आहेत. माझा हा फर्स्ट टाईम आहे. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. असा एक्सपिरियन्स अजून झाला नाही जीवनात. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आम्ही इथं थांबत नाही, नंतर दर्शनासाठी येणार आहोत आम्ही. लाईन पाहू शकता किती आहे ती. आता आपण आलेलो राज दरबाराच्या इथे पाहू शकता. आणि गाण्याचा शूटला गेलेलं आहे, सिनेमॅटिक शूटला. सिनेमॅटिक शूट कसे करायचे, किती सेकंदाचे करायचे, जवळजवळ 2, 3, 5 काही मिनटं लागू शकतात. काही सांगू शकत नाही. मग मी सुद्धा एक सिनेमॅटिक शॉट घेतो. पाहू शकता तुम्ही सर्व काम पाहू शकता. आता एवढं पावसाळा असून दगड काय पावसाळ्यात वगैरे काहीच दिसत नाही आपल्याला. खाली हा सर्व भंडारा. हे वरती बघा रे, तिघांनी वरती बघा. तर मंडळी आता आपण राज दरबारात आलेलो आहोत. हे बघा, खूप प्रसन्न वाटतंय. खूप खूप म्हणजे खूप काय सांगता येणार नाही असे शब्द आहेत. शब्द रिकामे आहेत. आणि शब्दही काय वापरू शकत नाही. वेडे वाकडे शब्द गेले तर मला ते कसं तरीच वाटेल. छत्रपती शिवराय आपले. इकडे पालखी दरवाजा, सर्व महाल वगैरे सर्व आहे. तिकडे आता आपण चाललेलो आहोत. दारोगोळ वगैरे ते मला सर्व गण्यात आणि पर्याद हे तिघे मला माहिती देतात. तिथे खाली होते गाईड, आम्ही गाईड नाही घेतला. स्वतः काय एक्सप्लोर करायचं, कारण की महाराजांचा इतिहास कोणाच कसं खरोखर असं इतिहास कोणाच काय माहिती नाही आहे. किती हे असेल ना. Charger disconnected. हो हो, नाही नाही. हे आता आपण राजवाड्यामध्ये आलेलो आहोत आणि ते दर्शन घेतो. एक मावळा आपण सुद्धा घेणार आहोत. इथे सुद्धा माहिती आहे. Charger disconnected. आताच दादाने एक सांगितलं की असं आहे बघा, साखळदंड हे आहे बघा. शिरा माझ्या दिसतायत. बॉडीचा विषय वेगळा सोडा, पण एवढं जड आहे ना. पण ह्याच्यापेक्षा तेव्हाच्या काळात किती जड असेल बघा. आणि ते साखळदंड आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे शंभूराजांच्या जेव्हा पकडलं तेव्हा त्यांना लावलेलं. म्हणजे विचार करा, तो राजा, ते राजे ऐकले नाहीत कोणाला तरी. जर छत्रपती संभाजी महाराज नसते ना भेटले मुघलांना, शपथ काही ना काहीतरी इतिहास वेगळाच असता. आता खूप काही वेगळा असतं इतिहासाचा. हे काय दादा,
प्रत्येक राहण्यासाठी हे महाल होता तो आहे 7 राण्यांचा. हां Charger disconnected. आणि माझी चार्जिंग डिस्कनेक्ट होते तरी आता चार्जिंग टोटल 57पर्यंत आहे. खूप काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे. जर आपल्याला रायगड कधी फिरायचं असेल ना जवळजवळ आठवडा तरी पाहिजे पूर्ण अभ्यास करायला. पाहू शकता ना तुम्ही. जर हेच जर तुटलं गेलं नसतं तेव्हा जर अटॅक झालं नसतं आपल्यावरती तर रायगड बघण्यासारखं असतं ना. खरं ह्याची माहिती आठवडाभर आपल्याला रायगडावरती थांबावं लागेल त्याशिवाय आपल्याला माहिती भेटू शकणार नाही. हे बघा निसर्ग सौंदर्य पण आहे. आत्ता जवळजवळ वाजलेले आहेत 8 तरी अजून धुकं पाहू शकता तुम्ही किती. खूप धुकं आहे. खूप म्हणजे खूप धुकं आहे. हे काय बाथरूम त्या टाइम 450 वर्षापूर्वीचे बाथरूम. हां 450 वर्षापूर्वीचे बाथरूम आहे बघा. काय पद्धत असेल बघा तेव्हा. नियोजन बघा बांधकाम वगैरे सर्व. आणि आत्ताची आपली जी इमारत बांधली जाते म्हणजे बिल्डिंग वगैरे ती 30 वर्षाने रिन्यूअलला येते. 30 वर्षाने पुन्हा बांधावी लागते. पण आपला रायगड हा आपला रायगड अजूनही तसाच्या तसा आहे. जर तो तोफांचा अटॅक नसता झाला त्यावेळेस तर खूप काही शिकण्यासारखं भेटलं असतं आपल्याला. तो तिथे राजदरबारात आवाज घुमणारा सुई पडली तरी आवाज येणारा तो आवाज तो अनुभवता आला असता आपल्याला. हा आपण एवढा सर्व एरिया फिरलेला आहे आणि आता आपण आले धान्य कोठाराची वेळ. त्याच्यावरती जाळी वेळी कसं म्हणजे नियोजन होतं ते बघा तेव्हा 450 वर्षापूर्वी. पाहू शकता दादा गेला मी पण जातोय. हा पालखी दरवाजा असेल ना दादा. मग हा रोपवे आहे इकडून. तो पालखी दरवाजा आहे तिकडे. तिकडे जाऊया आपण. जातील तिकडून जाऊया. आणि हे महाराजांचं राष्ट्रप्रधान मंडळ होतं ना त्यांचं प्रत्येकाचं इथे निवासस्थान. प्रत्येकाचं 7-8 आहेत 8 असतील. अजून आणि हे धान्य कोठार. हे धान्य कोठार अजून पुढे पण टोटल किती होते धान्य कोठार. हा गण्याचा धान्य कोठार किती होते टोटल. हा बघा धान्य कोठार किती खोल आहे बघा. म्हणजे आपली विहीर असते ना तसं. हे बघा आता काय टाकलं बॉटल वगैरे टाकून ठेवले. आणि हे स्वतः मावळे बोलून घेतात. हे असे जरा निगा राखा रे. Charger disconnected. निगा राखा. जे आपल्या पूर्वजांनी ठेवले ना ते जपा. तेच तुम्ही पुढच्या पिढीला दाखवणार आहात. तिकडे लोक बसत असणार आजूबाजूला असणार काहीतरी जळला म्हणजे विचार ना 14 दिवस. पण ते अजून बघ त्याचं हे कसं आहे किती जाड असते. बांधकाम जाड आहे. एक दगड नाही असा एवढा जाड भिंत आहे म्हणजे विचार कर. ते दगड पण बघ ना किती ते. जोपर्यंत सूर्य आहे तो रायगड खरं आहे. तू विचार कर ना. हे बघ बांधकामामध्ये दगड बघ केवढे आहेत. लावले असेल इंदलकरांनी स्वतःचा हे राजवाडा हे केला घाण ठेवला होता इंदलकरांनी ना. हां हे बांधण्यासाठी चला आपल्याला इंदलकरांची हे बघायची पायरी. रोपवेचं एंड तिथे. रोपवे येण्यात काय मजा नाही. खरं यायचं ते पायऱ्या चढूनच. विशालगड पण दिसतो. हां विशालगड दिसतो. बघायला आता वारी करायला लागणार आहे आपल्या सर्व गडवारी. पुन्हा साईड आलं ना तिकडे. खूप खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप काही जेवढे शब्द कमी येतात. हे बघा नक्षीकाम बघा.
दरवाजेच आहे हा तो हा तो कॉर्नर तो हॉल मध्ये दिसतो तिथून दरवाजा. Charger disconnected. दरी झाली बस. ठीक आहे. हा बघ दरवाजाचा इकडे आहे. पण एक आहे. हा दरवाजाचा. परत हा इकडे एक. आणि हा पालखी दरवाजा आहे ना. तिकडे पण एक तलाव आहे ना. तिकडे पण एक तलाव आहे. दादा साहेब बांधकाम बघ ना. हे दगड आता आपले हे साधे हे एवढे दगड उचलू शकत नाही आपण. खरं रायगड हा फोटो काढून काहीच उपयोग नाही. CCTV लावलाय बघ, दगडावर ठेवलाय. तो बघा CCTV कुठे लावलाय. आताची कामं. हे आताची कामं. तेव्हा मावळे नजर ठेवायचे. आता बघा कोण ठेवते नजर. मला हा दरवाजाची ते हुक आमच्याकडे हुक बोलतात. हे काय आहे. हा पालखी दरवाजा. हे बघा हुक कसेत. काय केलं म्हणजे स्ट्रक्चर असेल बघा. ते डोकं माइंडसेट बघा काय असेल. आणि हा बुरुज आपला. आम्ही बिना चप्पलचे फिरतोय. आपण महाराजांच्या दरबाराच्या इथे चप्पल काढली. सर्व चौघाच्या चौघ आम्ही बिना चप्पलचे फिरतोय. हे बघा टोटल 4 माळ्यांचा होता. हा ह्या तलावाचं नाव काय. हा दुसरा तलाव आहे. तो एक हत्ती तलाव आपण बघितला तो. आणि हा दुसरा तलाव आहे. ह्या दुसरा तलाव हे दादा नाव काय याचं. आम्हाला नाही माहिती. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की जो कोण व्हिडिओ बघेल म्हणजे येणारी पिढी असेल त्याला म्हणजे व्हिडिओ थ्रू तरी समजेल कोणता हा आहे तो. आम्हाला आणि मलासुद्धा समजेल. मलासुद्धा माहिती नाही. मला खरंच रायगडाची काहीच माहिती नाही आहे. 4थीला शिकलो आहे पण पुस्तकं शिकलं आणि स्वतः इथे येऊन अनुभवून शिकणं खूप फरक आहे. तू आपण तो होळीचा माळ. हा होळीचा माळ आहे तो. आणि आपली सदर ही इथे. तो टकमक टोकतो बघा. भगवा झेंडा दिसतोय का. आम्ही फिरणार आहोत. खूप फिरणार आहोत. टोटल आहे बघा. हे 1 2 3 4 म्हणजे तुम्ही 4चा कसा अंदाज लावाल तुम्ही तो सांगा. हे बघा इथे आंघोळीचं वगैरे हे आहे सर्व. इथे आंघोळ वगैरे केले जायचे. तुझी पोरं गेलेत तिकडे त्याला बॅग टाकायचं. इकडे मस्त मॉल मुर्जावरती आलोय आपण. एक मुर्ज नाही इथून तो रूम तो तिथे काय इकडे आत काय बाथरूम. शौचालयच आहेत बरोबर. तेव्हाच्या काळातली वीट बघा. खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांची वेशभूषा कोणाच कळाली. माहिती आहे
ते पण कोणाला माहित नाही, ते फक्त महाराजांनाच माहित होते. हा त्यांची वेशभूषा कोणाच कळली नाही. शेवटपर्यंत कोणाला माहित. त्यांची किती अनामत ते माहितीच नाही. 9,000 ना हा घे ना मोबाईल तिकडे. तोड बंद कर. मी काय बोलत नाही, तू सांग, ते ऐकतोय. आता आपण जिथे उभे आहोत त्यावेळेचं सचिवालय, दप्तरखाना, ऑफिस, सेक्रेटरी, त्याच्या पाठीमागे आणखी आपल्याला एकावरती एक दोन जोडले दिसतील बघा. ते सदर. सदर म्हणजे काय, तर न्याय निवाडा करण्याची जागा. साईडला ज्या काही खिडक्या वगैरे आहेत ते हेळणी बुरुज आहेत, जे पहारा लक्ष या खिडक्यांपासून ठेवला जाईल. मध्ये जे आपण अष्टकोणी इमारत पाहतोय ना, राजांच्या महलासमोर असणारी आपल्या राजांची बाल्कनी, गॅलरी एंट्री बंद केली का, तर लोक फोटो काढायला वर चढतात. आहे ते पण बांधकाम पुढच्या पिढीला पुढे बघायला मिळू शकतं. तर खलबतखाना बघा, मग आपण राजा होऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चौकशी आता आपण खाली चाललो. ए तुम्ही थांबा इथे, तुम्ही थांबा इथे, नाही तर मला टाकून जाते. काळोख बाकी भुयारी मार्ग आहे. आणि राहत होते कुटुंब छोटे, गरीब धनगर गवळ्याचे, आई बायको ताना मुलगा, अहो कुटुंब होते छोटेसे, आणि सोबत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालता हिरा क्षणभर विश्रावली, अहो ध्यानी नाही आले तिच्या कधी, सांज वेळ ठळून गेली. सूर्यदेवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, आणि मनात व्याली हिरा म्हणाली, गरीब माझे हात जोडून करी मिळवणी, गडकरी खाली जाऊ द्या मला. अहो गडकरी म्हणतात आज्ञा नाही शिवरायांची आम्हाला. बाळाचे 8वे रूप वेडी माय माऊली झाली वेडी पिसी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती गेई कुशी. हा तुळणी धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोली देवडी प्रेमी सन्मानित केले. अहो कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाची, कथा सांगतो ऐका अजूनही तेथील इरकणी बुरुजाची. अशी इरकणी कविता आणि कथा आहे. म्हणजे त्या मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं, कल्पना करा. देवदास भावी पते यदरती संशयो नाही, देव मस्तकी धरावा अवगार कल्लोळ करावा, मुलुक पडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तिकडचं झालेलं म्हणजे राजवाड्यात इकडचं झालेलं. आता आपण आलेलो होळीच्या मालावरती. आता तिकडचं इतिहास म्हणजे आपल्याला कसं पाहायला भेटते ते बघू. हा बघा येते होळीचा माल, आणि तो हा दार दुसरी वाट जाते वेळी इकडून जाऊया का रे दादा, आपण जाते वेळी इकडून जाऊया. हे रोपवे आहे.
इकडे रोपवेला जायला मार्ग आहे शक्यतो. हां हां, हा होळीचा मार्ग आहे. इथं आता दर्शन घेऊया, दर्शन घेऊन जाऊ. नाही फिरून ते दर्शन दे. मग तिथे जायचंय वर. आता महाराजांच्या म्हणजे श्रद्धास्थान आहेत आपले छत्रपती शिवराय, यांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणार आहोत. तो बघा समोर, तिकडे जायला सुद्धा खूप टाइम जाईल. इथे दादा आहे वगैरे बसलेत. आम्ही चाललेलो जगदीश्वराच्या मंदिराकडे. आणि हे बघा शिल्प बघा. Charger disconnected. हे बघा, Charger connected. हा इकडे म्हणजे Charger connected. जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललेलो. तिथून मग पुढचं काय ते बघू, कसं काय ते निघायचं आहे. ते मला वाटलं इथे पाठी काहीतरी लिहिलेलं असं म्हणून तर मी दाखवत होतो. ते नव्हतं, म्हणजे हे तेव्हाच्या काळात मला वाटतं हे काय म्हणतात ते दुकान वगैरे असतं त्याचं सर्व. Charger disconnected. हे बघा, Charger connected. Charger disconnect. Charger connected. ते दुकान वगैरे असेल ना देवाचे. हे हां बाजारपेठ. बाजारपेठ आहे, बरोबर बोललो मी. एवढे असून कचरा बघा किती. Charger disconnected. हे बघा धुकं बघा किती. आता वाजले जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत, 9, 9:30. आणि हे धुकं आहे. आणि अजूनही सुद्धा जगदीश्वराचं मंदिर समोर दिसत नाही आपल्याला. बरेच जणांचे मला म्हणजे प्रायव्हेटली सांगतात मला माझा आवाज जरा लाऊड करायला लागतो. कर म्हणजे माईक हे यूज कर. पण बघू करू. माईक घेण्यापेक्षा मला वाटतं माझा आवाजच जरा मी स्वतः अजून लाऊड केला तर खूप काही बरोबर आहे. म्हणजे जे ऐकायला जसा आवाज येत नाही तसं होईल. करू प्रयत्न. सुरुवात आहे, समजून या. हे बघा आत्ताच दिसायला लागले जगदीश्वराचं मंदिर. एवढं धोकं आहे, 9 वाजलेत तरी. आणि दररोज महाराज यायच्या दर्शनासाठी इकडे. सकाळ स्नान करून इकडे यायचे. ही शक्यतो पाण्याची टाकी तेव्हाची का आता बांधली आहे काय माहिती. खूप भारी वाटतंय. नेक्स्ट प्लॅन होणार आहे आमचं परत कधी ना कधीतरी होईल फॅमिलीसोबत. हे बघा दुश्मनांना असं वाटतं तसा स्ट्रक्चर आहे महाराजांचं. जसं की ते काय म्हणतात ते मस्जिद टाईप. लाखो भक्त आलेत. भक्त म्हणजे मावळे वगैरे आलेत. आणि इथं आता आपण चप्पल काढून जात होतो. धक्का बघ ना अजून आहे. 9:15 9:30 वाजले तरी. हा कोरीव काम. हे बघा कोरीव काम. मोटिवेट करायची फोटो देता मॅडम. कुठे काय इकडे नाही, पुढे मंदिराला. बॅक साईड आहे ते. मला वाटलं फ्रंट साईड आहे ही. पूर्वेला प्रत्येक दरवाजा पूर्वेला आहे. नाईटला काय व्ह्यू असेल रात्रीचा.
हे आमचे हे दोघे बंधू पुढे पुढे धावतात आणि त्यांना दर्शन भेटतं आणि आम्हाला सुद्धा दर्शन भेटणार 100%. किती उंची असेल सांगता येत नाही. आत एंट्री आहे की नाही मोबाईलला काय माहिती नाही, बघू कसं काय आहे ते. आत मोबाईल यूज करू शकतो. हा दादा मोबाईल यूज करू शकतो आतमध्ये. काय आलं फोटो हा मग काका 2 मिनटं. हे बघा पाहू शकता म्हणजे हनुमंतराया. काम बघा पाहू शकता तुम्ही, काम बघा कसं आहे. आवाज घुमतोय ना आता दर्शनासाठी चाललंय. काम पाहू शकतो की पाणी पण अजून काय नाही होत. मग फोटो काढतो मी नंतर येतो. आपण आलेलो महाराजांच्या समाधीच्या जवळ आणि तिथून वाघ्या महाराजांचा पुत्र आणि माझं स्टोरेज फुल झालं तरी कसं नाही कसं तरी मॅनेज करून सर्व प्लेस घेतोय मी. छत्रपती शिवरायांचा वाघ्या पुत्र महाराजांची समाधी. मगाशी त्या ह्याला जायचं होतं, मला राईडला जाणार होतो मी. तुम्ही रोज येता, तुम्हाला माहिती चपला नाही घालते, तुम्ही स्वतः चपला. तर मित्रांनो आता आपण आलो जात आहोत टकमक टोकाकडे. पब्लिक खूप आहे. पाऊस एक सर येऊन गेली छोटीशी. पाऊस येणार परत तो. तो आहे टकमक टोक तिकडे. आता आपण चाललोय. तर मित्रांनो आता आपण आलो टकमक टोकाकडे आणि हे दृश्य पाहण्यासाठी ओजी ओजी काय दादा काय वाटतंय, असं वाटतं आकाशात आलो आपण. आकाशात आलोय म्हणून लोक गुन्हा करताना विचार करायचे महाराजांच्या वेळेस. हा शब्द करायचं. या रे रायगडला या, कधी ना कधीतरी रायगड व्हिजिट करा. पूर्ण अभ्यास करून घ्या रायगडचा एक दिवस. खूप काही शिकण्यासारखं आहे. महाराजांच्या काळात हे जे बलात्कार व्हायचे ना, त्यांना माहिती आहे जर बलात्कार केलं हे तर आपला निश्चित आहे, इथून खाली परत भेटणं नामुमकिन. आणि आत्ताच्या सरकारला काहीच राहिलेलं नाही आहे त्याचं भाग. एकच काळ होता जो महाराजांचा, तिथे योग्य न्याय प्रत्येकाला मिळत होता. तो आता योग्य न्याय आपल्या ह्या आत्ताच्या महाराष्ट्रात भेटत नाही. असो तुम्ही आपल्या पाल्यांना घेऊन इथे नक्की या.
रायगडावरती. तर मित्रांनो आता आपण आलो टकमक टोकावरती. शेवटचा पॉईंट म्हणजे शेवटचा पॉईंट म्हणजे अजून आहे, सर्व आहेत एवढे नाईट मारले. थोडं सकाळी गड चढायचं करे घेतलेलं, अजून थकवा जाणवत नाही. हे बघा खाली तर आता आपल्याला इथे जो हे दाखवलं जाते छत्रणी जंपूर, त्याच्याबद्दल दादा आपल्याला थोडीशी माहिती देते. हा दादा सांग. महाराजांचा जो छत्र पकडणारा होता ना, तो हवेने उडाला आणि त्याने शेवटपर्यंत छत्री सोडली नाही. आणि ज्या जागेवर जो जाऊन उतरला त्या जागेला छत्रणी जंपूर असं नाव देण्यात आलं. म्हणजे पॅराशूट. पॅराशूटचा शोध हा 450 वर्ष आधीच लागला होता. हेच ते स्वर्ग. पण ह्यांना बघा पुढे काही माणसं गेले, थांबा तुम्हाला दाखवतो. काय रिस्क घ्यायची गरज आहे. बघा ते दोघे दिसत आहेत ऑरेंज. काय गरज आहे का तुम्हीच सांगा. मी आता बघा मी इथे बोलवतो, ही जागा फक्त हा लोखंड आणि मी इथे बोलवतो, जाऊ का बसो का. हे तिघे माझ्यावर घसरले. हे बघा स्वर्ग म्हणतात ते हेच. आता आम्ही निघालोय परत खाली. जवळजवळ अर्धा तास झाला असेल ना, आता अर्धा पाऊण तास झाला आम्ही निघालोय खाली. आणि आता जर खाली गाडी बघितल्या तर ऋषीचा बोलायला लागला अजून एवढाच उतरायचं आहे. अशी अवस्था आहे. पण रात्री नाईट मारलेली, ड्रायव्हिंग केलेली, तसंच नॉनस्टॉप कॉफी घेऊन जे सर करायला घेतले गड ते कंटिन्यू झाले. म्हणजे थोडंसुद्धा आराम काही घेतलेला नाही आहे. कोंबडा हरवते. थोडंसुद्धा आराम घेतलेला नाही. रायगड, फक्त आणि फक्त रायगड. पाहू शकते बघा. आता हे ज्या गाड्या लागल्यात ना खाली, तिथे आपण जायचं आहे. म्हणजे हे बघा ह्या गाड्या लागल्यात तिथे आपल्याला जायचं आहे. आता हा एवढा पट्टा असा फिरून, पण काहीच थकवा जाणवलं नाही अजून तरी. मंडळी आता आपण रायगड पूर्ण सर करून उतरलेलो आहोत. आणि आता आपण गाडीजवळ आलेलो आहोत आपल्या. ही एक आपली आणि ही एक. पूर्ण असं अंगातून घाम निघत चाललं. खूप मस्त वाटलं येऊन. हा असं रायगडचं वातावरण. आणि हे रायगड किल्ले. रायगड हे रायगडा. जय शिवराय. परत तुझी भेट होऊ दे. परत पुन्हा एकदा लवकरच. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत राजमाता जिजाऊ यांच्या समाधीजवळ. पाचाडला भारी आहे रे, मस्त करून ठेवलं. म्हणजे मागाशी दोन तिथं बघत होता ना, हां तिथे कुस्ती शिकवायच्या. कुठे? ते मागाशी बघा होता ना तुम्ही बघितलं तिथे. हां हां ते सगळं होतं. तिथे कुस्ती शिकवायचे. कुस्ती जे नवीन भरती व्हायचे ना सेनेत, त्यांना कुस्ती किंवा तिथे सर्व म्हणजे त्यांची तयारी करून ट्रेन. तिथे झाडाखाली एक काहीतरी आपला ह्यांचं हनुमानाची मूर्ती ठेवून तिथे हे करायचे. आता आपण राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत पाचाड या ठिकाणी. काम बघ ना दादा खाली. हे बघ कसं आहे. महासाहेब जिजाऊ.
तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे रायगडावरून. परतीचा प्रवास आपला संपलेला आहे. मी आता घरी आलो आहे. तो तुमच्या भावाला मोठं करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. सो बाय बाय.